तुम्ही तिकडून मोबाईल मारावायचं माझ्या तोंडात. हां ह्याच्यामध्ये येऊ ना घ्या हां घ्या. मित्रांनो आत्ता सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथं मैदान झालं देवाभाऊ केसरी. या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आपल्यासोबत आहेत. लखननं केला 1 नंबर आज करण्याची आशाच होती आम्हाला कारण की पहिरा भाऊनी केला होता. भाऊ बोललेला एक व्हायला पाहिजे. तर ज्यावेळेस सेमीला गाडी पळाली त्यावेळेस कुठल्या भाऊनी केला मनोहर भाऊनी बरं हां म्हणले फक्त बैल हाणाला म्हणले बैल हातात धरू ड्रायव्हर म्हणले चालते काय नाही अडचण मी हाणतो मला माझ्यापर्यंत. ड्रायव्हरने बी म्हणजे सांगितलं होतं गाडी एकच करणार म्हणून. आणि आज मी ज्यावेळेस बघितलं असा फुल तावात होता. मी तुम्हाला म्हटलं नाही का तावात आहे लखन. बैल आज म्हणजे 2-3 दिवसाचा गॅप भेटला ना आमच्याकडे. रोज बैल पळून बी तेवढाच तावात राहतो आणि आता 2-3 दिवस गॅप पण भेटला बैलाला. मध्ये आजारी पडला होता बैल आणि बरेचसे लोक म्हणत होते की बैल आता खूप जार येत नसतो. बघा बैल आजारी आहे. काय सांगाल तो काळ का सांगाल? तो काळ म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे का बैल ज्यावेळेस आजारी पडला त्यावेळेस मला पण बरेच जण म्हणले फोनवर म्हणले तो काय खरं म्हणले आता बैल नाही तो नीट होणार कुठं बैला मागे हिंडतो. मी म्हणलं बैलाचं नीट जरी झाला दुःख आहे सुख आहे आपल्याला पण आहे तो मग कजित बरं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं का भाऊने पण लय कष्ट घेतले आमच्या मनोहर भाऊनी आणि सगळे म्हणजे आमचे मित्र जे आहेत आकाश भाऊ हे समजा नाही का गौतम या मित्रांनी मला लय सहकार्य केलं की बाबा बैलाला आजारापणातून कसं काढायचं. मी बैलाला वाईज थोडासा चिखलात चालवायचा बैल आजारी पडला तर बैलाचं पायाचं दुःख निघलं होतं तर बैलाला नीट केल्याच्या नंतर म्हणजे आम्ही काय असं मैदानातच नाही केलं. बैल ज्यावेळेस नीट झाला त्या दिवशी सेकंदला 1 नंबर करून दाखवला. आमच्या इकडे लोक म्हणायचे सेकंदला काय नाही करत तिकडे गाड्यामध्ये पळून आला बैल. गेलो त्या दिवशी एकाच फेऱ्यामध्ये 1 नंबर केला. सगळीकडे बैल पळतोय सेकंद असेल किंवा इकडं असेल 3 फेऱ्या छकडीचं मैदान. पण मग किती दिवसात रिकव्हरी झाला बैल तसा तर 15 दिवसातच कव्हर केला आम्ही. 15 दिवस हो 15 दिवसातच. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की इकडेही बैल आला 3 लाखाचं जे पारितोषिक घेतलं ते रेटरे धरणचं 1 नंबर. त्याच्यानंतर हे मोठं मैदान पैरं कोणी केलेलं? पैरं भाऊंनी आणि मीच केलेलं. कायम तुम्ही असता जवळ म्हणजे प्रत्येक कितीतरी मी वर्ष बघतोय आत्ता आल्यापासून तुम्ही असता. लखनचं कसं सांगाल स्वभाविक आजारापासून आज 1 नंबरचं यश? म्हणजे यश म्हणजे असं आहे का आपल्याला ह्या बैलाचं असं वैशिष्ट्य आहे जर बैल खालनं निघला सुट्टीपासून जर निघला तर बैलाला जर वर कोणी केला तर बैलाला लय चिडपणा येतो. वर पण नाही करू देणार बैल. आणि ज्यावेळेस आपल्या बैलाला बैल वडील त्या दिवशी गाडी 3 टांग्यानेच मारणार कोणाची बी. नेहमी लांब तुम्ही फिरत असता सगळ्या गोष्टी तर ट्रॅव्हलिंगचा काय परिणाम होतोय का लखनवर? कारण आजारपणात थोडंसं वाढ झाला असे चर्चा आहे. तर तुम्ही काय सांगाल ट्रॅव्हलिंगचं त्याला काय अडचण नाही कारण की आता ज्यावेळेस आम्ही 10 दिवस तिकडं मैदानाला गेलो ना तर रोज बैल समजा रोज मैदानात पळून पण 250 किलोमीटर रोज रात्री 2 वाजता मैदानात उतरायचा बैल रोज. आता कधी लखन दिसेल पुढे मैदानात? आता बैल दिसणार 16 तारखेला. 16 तारखेला मग कुठे जाणार परत? माघारी नाही जाणार 2 मैदान करणार परत माघारी जाणार बैल कारण की बैलाला दुधाचं मिळायला लागत. बाकी काय दुधाचं काय दूध नाही भेटत तिकडं चांगलं. भरपूर भेटते मगर ह्या जर्सी गायचं भेटते. जर्सी गायचं दूध प्यायल्यावर कसं व्हायचं बैला? कुठलं दूध पाचतो? आम्ही गिर गायचं पाचतो. गिर गायचं हो दूध किती लिटर? आम्ही 5 लिटर पाचतो. चालेल. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. मित्रांनो लखन बरोबर पळाला पाखऱ्या तर पाखऱ्याला भेटू त्याच्या मालकाला भेटून काय गोष्टी जाणूया. धन्यवाद आणि अभिनंदन. धन्यवाद. तर लखन बरोबर पळाला आबांचा पाखऱ्या आणि एक मोठं यश. आबा मोठं यश मोठ्या मैदानात काय सांगाल? आनंदच वाटला आणि आमचा हा पैरा काय कारणास्तव पुढं ढकलत बऱ्याच दिवसापासून चालला होता. म्हणजे बैल तिकडे गेला लखन त्याच्यामुळं काही वेळेस थांबलो. नंतर असं करत तो आजचा योग आला. म्हणजे 4-6 महिने मनोहर चव्हाणांशी आमचा अमोल चर्चा करत होता पण तो आज योगायोग आला आणि आज योगायोग आल्या गाडीने 1 नंबर केला. थांबल्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. थांबण्याचं चीज झालं पण पैरं करणं मी मागं विचारलं होतं. पैरं करणं हा मोठा टास्क आहे का? प्रत्येक मैदानात नवीन पैरा आणि त्या तोला मोलाचा 100%. कारण काय होतं की आता मैदानं इतकी दाट चालू आहेत कोणाचं ना कोणाचं काहीतरी गुतागुती झालेली असते. तिकडे दुसऱ्या मैदानात पैरा झालेला असतो
आणि मग नेमकं मोठ्या मैदानाला कुठेतरी बैल गुंतलेला असतो, आपल्याला पैराला हवा असतो तो. त्यामुळं आता उन्हाळ्या सीझनला तो एक अडचणीचा भाग येतो. आणि शिवाय तोलामोलाचा पैरा शोधणं, तो पैरा होणं, त्याच्या व्यतिरिक्त बाकी इतर लोक पण आपल्याला फोन करत असतात की बाबा पैरा द्या. त्यांना सुद्धा कधी कधी काय होतं की आमचे 2 मैदानाचे पैरे झालेले असं बोलल्यानंतर थोडंसं त्यांना पण वाईट वाटतं. पण त्याला नाविलाज आहे, बैल पळवायचा असतो आणि बैल चांगल्या प्रतीने पळवायचं म्हणलं की थोडंसं, आता आम्ही शक्यतो असं खोटं नाटक कुणाला सांगत नाही, झालेला असं पैरा तर सांगतो झाला आहे म्हणून, आणि चांगलाच पैरा करत असतो. जाकी यादव वेगळा होता. हो, जरा थोडंसं ड्रायव्हरचा जरा घोटाळा होता आमचा आज, तर त्याच्यामुळं आज अच्युत ड्रायव्हरनी गाडी आणली आणि अतिशय सुरेख गाडी आणली त्यांनी सुद्धा. म्हणजे त्यांना सुद्धा 1-2-3 गाड्या होत्या. आम्ही सकाळी आल्यानंतर विनंती केली त्यांना आणि त्यांनी ती मान्य केल्यानंतर म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही, मला एक गाडी फक्त म्हणले मायब्याची, ती तेवढी आणली तर वेगवेगळे आले तर मला काय प्रॉब्लेम नाही. आणि त्या गाडी फुटून निघाल्यानंतर त्यांनी आमची गाडी आणली आणि सुरेख गाडी आणली, काय प्रॉब्लेम. जास्त वेळ घेत नाही, ही तुमची टीम असते त्यामुळे यश पॉसिबल आहे. ही मित्रांनो ही टीम आहे. आता तुम्हाला सांगतो, हा मनुष्य बघा, हा मनुष्य तुम्ही, मला वाटतं मला माझी मुलाखत घेत असताना हा मनुष्य तुम्हाला आज पहिल्यांदा मुलाखतीत दिसला असेल, पण हा मनुष्य माझ्याबरोबर माझ्या अंदाजाने 2007 पासून 6 ते 2005-6 पासून, म्हणजे आमचं राजाच्या अगोदरची बैल पळत होती तेव्हापासून, आणि आमची जुनी लोक आमच्याबरोबर सगळे आहेत. नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन झालेले मुलांचं अतिशय कष्ट घेतात पोरं. म्हणजे मी तर घरी बैलापाशी अगदी संध्याकाळचा 2 तास असतो, पण दिवसभर धुणं, अमकं करणं, पैरा, अमकं ह्या सगळ्या कटकटीची कामं सगळी त्यांच्याकडेच आहेत सध्या पोरं. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा कॅमेरा समोर येत आहे. दत्तू वाघमोडे, हो, इथलंच आहे, तिरवंडी. माळशिरस. शेवटचा हा विजय कोणाला समर्पित करताय, कारण प्रश्न विचारतो. सर्व आमची जी टीम आहे, जी सदैव सगळ्यांना सगळे आतबद असतात, यांना समर्पित करतो. आणि अजून आमचा एक माणूस नाही आला, मला वाटतं विजयराव काळे यांची एक धडपड असते फार, अमोल खोटे असतील, विजय काळे असतील, यांची फार धडपड असते. आणि शेवट फार गाडी सुटेपर्यंत त्यांची जी तळमळ बघितल्यानंतर असं वाटतं की आपली काही गरजच नाही राहिलेली, आपण यांच्या ताब्यात बैल दिला की आपल्याला काय काळजी नाही. मित्रांनो बघा, एवढं मोठं मैदान आलं, या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत लखन आणि पाखऱ्या, तुम्ही बघू शकता.